नमस्कार मंडळी, कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण बनवले आहेत मँगो अप्पम। अतिशय स्वादिष्ट, चविष्ट, पौष्टिक आणि झटपट बनणारे, पुन्हा पुन्हा बनवून खावेसे वाटणारे मँगो अप्पम। तर ही रेसिपी अतिशय सोपी आहे आणि झटपट तयार होते। यासाठी इथे मी एका वाटीमध्ये आंब्याचा गर काढून घेतलेला आहे। तो एका वाटीपेक्षा थोडासा कमी भरलेला आहे। तो मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेला आहे आणि आता याला आपल्याला मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं आहे। यामध्ये मी पाणी बिलकुल वापरलेलं नाही, याचा रस तयार झालेला आहे घट्ट असा। आता यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घेते आहे आणि याला सुद्धा आता मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं आहे। छान असं मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। स्मूथ असा आपला रस तयार झालेला आहे। घट्ट असा रस आपण एका भांड्यामध्ये आता काढून घेणार आहोत। गोड आंबा आहे हा, त्यामुळे साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी केलं तरीही चालणार आहे। आता इथे बारीक रवा मी यूज करते आहे। तुमच्याकडे बारीक रवा अवेलेबल नसेल, जाड रवा असेल तर तो जाड रवा मिक्सरला लावून फिरवून घ्या आणि त्याला बारीक करून घ्या आणि मग या रसामध्ये तो रवा घालायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं। याच्या गाठी लम्स होऊ द्यायच्या नाही आहेत। हे लवकर मिक्स होतं आणि फक्त 5 मिनिटं आपल्याला याला रेस्ट करायला ठेवायचं आहे। नंतर आपण यामध्ये रवा घातलेला असल्या कारणाने त्याला फुलू द्यायचं आहे आपल्याला। थोडंसं आपण मिक्स करून घेतलेले आहे, गाठी लम्स बिलकुल नाही आहेत याच्यामध्ये। आता यामध्ये आपण इलायची पावडर घातलेली आहे आणि भरपूर असे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। मी इथे काजूचे तुकडे घातलेले आहेत, तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये घालू शकता। आता याला मिक्स करून घेऊया आणि 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे। 5 मिनिटं झालेली आहेत आणि रवा थोडासा आपला फुलला आहे। हे मिश्रण काहीसं घट्ट झालेलं आहे, पण हवं तितकं घट्ट हे झालेलं नाही आहे अजूनही। थोडंसं पातळच आहे, कन्सिस्टन्सी पाहून घ्या। बघा, हे थोडंसं पातळ मिश्रण आहे। तर आता आपण यामध्ये पाव वाटी रवा आणखी घालणार आहोत। सुरुवातीला आपण जो आंब्याचा गर मोजून घेतला होता तो जवळपास 1 वाटी होता आणि आता आपण इथे अर्धी वाटी रवा घातलेला आहे आणि पुन्हा मी इथे पाव वाटी रवा घातलेला आहे, म्हणजेच पाऊण वाटी आपण रवा घातलेला आहे। जेवढा गर घेतला होता जवळपास तेवढाच रवा आपण इथे यूज करत आहोत। कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट साईडलाच असायला पाहिजे, पातळ नको आहे आपल्याला। आता यामध्ये मी बेकिंग सोडा घातलेला आहे आणि याला जस्ट असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। फार जास्त फेटायचं वगैरे नाही आहे, सोडा सगळीकडे लागला पाहिजे, बस एवढंच मिक्स करायचं आहे। अप्पे पात्र गॅसवर ठेवायचं आहे आणि त्यावरती तूप घालून घ्यायचं आहे। जो आपला छोटा गॅस असतो तो यूज करायचा आहे आणि त्यालाही मंद गॅसवरती आपल्याला ही सगळी कृती करायची आहे। आता लगेचच यामध्ये हे अप्प्यांचं बॅटर घालून घ्यायचं आहे आणि यावरतून आता आपण खसखस लावून घेणार आहोत। तीळ लावून घेतले तरीही चालणार आहे, तुम्हाला आवडेल तसं तुम्ही यावरती ड्रायफ्रूट्स, तीळ किंवा खसखस लावून घेऊ शकता। हे बघा, खसखस लावलेले हे अप्पम आत्ताच किती छान दिसत आहेत। याला 2 मिनिटं ठेवायचं आहे, फक्त अगदी मंद गॅसवरती ठेवायचं आहे। झाकण न ठेवता आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने। गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत। हे वरतून एकदम खरपूस तयार होतात आणि आतून एकदम सॉफ्ट असतात। आता यावरती आपण थोडंसं तूप घालून घेऊया, म्हणजे याची चव आहे ती द्विगुणित होईल। आणि हे सगळे अप्पे तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। बघा, वरून असे थोडेसे कुरकुरीत होतात आणि आतून एकदम सॉफ्ट स्पॉन्जी तयार होतात। मँगो कपकेक सारखे काहीसे लागतात खायला। तर मुलांना डब्यात देण्यासाठी अतिशय उत्तम असा पर्याय आहे। तुम्ही सुद्धा हे मँगो अप्पम बनवून पहा, तुम्हाला खूप आवडतील। तर चला, आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।